हॅलो हाय नमस्कार, मी आहे तेजश्री. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी करते आहे पावभाजी. पावभाजीसाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे. त्यासाठी ज्या काही भाज्या लागणार आहेत, सगळ्या भाज्यांची मिळून सगळ्या भाज्यांचा रगडा करून जी कुठली आपण भाजी करतो ती म्हणजे पावभाजी. सीझन स्पेशल वाटाणा घेतलेला आहे, त्यानंतर हिरवीगार अशी सिमला मिरची घेतलेली आहे. 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. त्यानंतर थोडंसं गाजर घेतलं आहे, थोडंसं फ्लॉवर घेतलं आहे, त्यानंतर एक बीट घेतलं आहे आणि 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत. हे सगळं साहित्य मी घेतले. आता ह्या सगळ्या भाज्या आपण छान अशा तुपामध्ये परतून किंवा बटरमध्ये परतून आपण त्या शिजवून घेणार आहोत सगळ्यात आधी, आणि त्यानंतर मग आपण त्याला फोडणी देणार आहोत. सगळ्यात आधी इथं मी कुकर ठेवलेला आहे तापायला. कुकर छान तापला आहे. त्यामध्ये मी थोडंसं बटर घालते आहे. बटर नसेल अवेलेबल तर आपण तेलही घालू शकतो. तेलामध्ये सुद्धा आपण भाज्या परतून शिजायला घालू शकतो. इथं मी बटर यूज करते आहे. भरपूर असं बटर घातलं आहे. त्यानंतर बटर पण पूर्ण मेल्ट झाल्यानंतर म्हणजेच गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी घेतलेल्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या भाज्या मी परतून घेणार आहे. इथे छान भाज्या परतून घेते मी. एक 3 ते 4 मिनिट भाज्या परतून घ्यायच्या, जेणेकरून त्या क्विक किंवा पटकन अशा शिजतात. सगळ्यात आधी बटाटा घालून घेते, त्यानंतर सिमला मिरची घालते. आपल्याला भाजी किती क्वांटिटीमध्ये करायची त्यानुसार आपण भाज्या घेऊ शकतो, किंवा ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत आणि किती क्वांटिटी घ्यायची भाजीची त्यानुसार आपण भाज्या ॲड करू शकतो. इथं बीट घेतलं आहे मी, कारण बीट घातल्यानंतर भाजीला थोडा कलरसुद्धा थोडा छान येतो, प्लस त्यात थोडासा भाजी म्हणून पण ॲड होते आणि थोडासा स्वीटनेस पण येतो भाजीला जेव्हा आपण बीट यूज करतो, बीट आणि गाजर. त्याही मी भाज्या ॲड केलेल्या आहेत. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या आपण घालू शकतो. आणि इथं छान मी परतून घेते आहे सगळ्या भाज्या बटरमध्ये. त्यानंतर मी भाजी ह्या सगळ्या भाज्या शिजताना थोडंसं मीठही घालणार आहे, अगदी थोडंसं. नंतर आपण फोडणी देताना घालणारच आहोत, बट आत्ता थोड्याशा भाज्या शिजण्यासाठी किंवा त्याला छान पाणी सुटावं आणि भाज्या शिजाव्यात भाज्यांच्याच पाण्यामध्ये, त्यासाठी मी थोडंसं मीठ घातलं आहे, अगदी किंचित. आणि पुन्हा छान परतून घेते. 1-2 मिनटं छान परतून घेतलं फुल गॅसवर. मग मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालते, जेणेकरून भाज्या 1 ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित शिजतील. त्यानंतर मग झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजतात सगळ्या भाज्या फ्रेश असल्यामुळे त्या क्विक अशा शिजतात, त्याला जास्त वेळ लागत नाही. इथं भाज्या शिजलेल्या आहेत आणि कुकरही गार झालेला आहे. ह्या सगळ्या भाज्या शिजल्यानंतर सगळ्या भाज्या मस्त अशा मऊ शिजलेल्या आहेत आणि त्याला मी आता मॅश करून घेते. भाजीमध्ये ऑलरेडी मी 1 ग्लास पाणी घातलं होतं आणि भाज्यांनाही काही पाणी सुटलं होतं. त्यामध्ये छान अशा मिक्स करून घेतल्या, सगळ्या मॅश करून घेतल्या, एकजीव करून घेतल्या भाज्या, की मग त्याला छान टेस्ट येते. त्यानंतर इथं फोडणी देण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं 2 कांदे मीडियम साईजचे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कढई तापलेली आहे, त्यामध्ये मी थोडं तेल घालते. तेल घातलं किंवा बटर घातलं तरी चालेल, बट आता इथे मी तेल घातलेलं आहे. किती तेल हवंय त्यानुसार आपण घालू शकतो. मी इथं 2 पळी तेल घातले आणि तेल छान तापल्यावर त्यामध्ये मी कांदा परतून घेणार आहे. छान तापलेल्या तेलात कांदा गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. मस्त बारीक गॅस करून मी छान 2 ते 3 मिनटं कांदा परतून घेते. कांदा छान परतला आहे. आता काही मसाले घालू. सगळ्यात आधी थोडीशी हळद घालते, अर्धा चमचा.
त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला. त्यानंतर लाल तिखट घालते 1 चमचा. अंदाजे किती तिखट हवी आहे त्यानुसार. मसालाही छान परतून घेऊया, त्यालाही छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर मी शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने आता भाजीसाठी किती मीठ लागेल. सो 1 चमचा जवळपास मी मीठ घातलेलं आहे. आणि त्यानंतर आता मॅश करून घेतलेल्या भाज्या, सगळ्या शिजवून घेतलेल्या भाज्या त्या घालून घेऊया फोडणीला. छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला आणि फोडणी पूर्ण भाजीला लागेल आणि भाजी म्हणजे एकजीव होईल छान. आणि आता भाजी थोडी घट्ट झाली आहे, सो त्यानुसार आपण पाणी पण ॲड करू शकतो. आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची त्यानुसार. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे पावभाजी मसाला. सो ज्याने की पावभाजीची टेस्ट येते. सो तो मी इथं सुहानाचा घेतलेला आहे आणि ती पूर्ण मी पुडी घातलेली आहे. त्यानंतर थोडीशी भाजी माझी थिक झालेली आहे, म्हणजे थोडीशी घट्ट झालेली आहे. सो त्यानुसार मी पाणी घालून ॲडजस्ट करून घेतली आहे आणि थोडीशी कन्सिस्टन्सी मॅच करून घेतली आहे जशी मला हवी आहे. सो मस्त असं मिक्स केली आहे आणि भाजी छान शिजली आहे सुद्धा. 1-10 मिनटं झाकण ठेवून मी त्याला शिजवूनही घेतलेली आहे, वाफूनही घेतलेली आहे. सो जेणेकरून पाणी मसाले सगळे मिक्स होतात आणि शिजतात. सो आफ्टर दॅट मी कोथिंबीर घातलेली आहे गार्निशिंगसाठी आणि वरून थोडंसं बटर घातलेलं आहे अगेन. आणि आता मस्त अशी झालेली आहे रेडी. सो मी सर्व करते आहे. पावभाजी रेडी आहे इथं आणि पावसुद्धा मस्त बटर लावून मी भाजून घेतलेले आहेत थोडेसे आणि ती सर्व केली आहे विथ पाव. त्यानंतर थोडासा कांदा, कोथिंबीर आणि वरून थोडंसं बटर. अशी मस्त अशी पावभाजी रेडी आहे. अगदी सोपी सहज होणारी रेसिपी आणि जेणेकरून सगळ्या भाज्या पण सगळ्या खाल्ल्या जातात मिक्स. सो अशी पावभाजी कशी वाटली रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू. थँक्यू सो मच.